मस्तपैकी बाहेरून फिरून शौर्य आणि ऊर्जा घरी आलेले असतात. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, खरं खरं सांग, आज पहिल्यांदाच माझ्याबरोबर बाहेर फिरून कसं वाटलं तुला? त्यावर शौर्यला ऊर्जा म्हणत असते, खरं सांगू का, मी याआधी असं कधीच कुठे गेले नव्हते आणि तूच माझा पहिला आणि शेवटचं प्रेम आहेस. खरंच खूप मजा आली. त्यावर शौर्य म्हणत असतो, चल आता मस्तपैकी फ्रेश होऊन घेऊ. आता ते दोघं बेडरूमच्या दिशेने जात असतात. तर तिथून तीर्थाच्या बेडरूममधून तीर्थाचा रडण्याचा आवाज येत असतो. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य थांब, मी आलेच. त्यावर ऊर्जा जात असते. तेवढ्यात शौर्य देखील आता तीर्थाच्या बेडरूमकडे निघतो. आतमध्ये बेडवर तीर्था रडत बसलेली असते. हे सगळं पाहून ऊर्जा लगेचच म्हणत असते, काय गे तीर्था, काय झालंय काय, अशी रडतेस का तू? त्यावर तीर्था लगेचच ऊर्जाला मिठी मारते आणि मोठमोठ्याने रडू लागते. हे सगळं पाहून शौर्य म्हणत असतो, तीर्था काय झालंय सांग मला. त्यावर मात्र आता तीर्था काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसते. तेवढ्यात ऊर्जाने शौर्यला म्हटलेलं असतं, शौर्य शांत हो, आधी तिला शांत केलं पाहिजे आणि मगच आपण तिला विचारू. तेवढ्यात आपण पाहतोय मागून हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, तीर्था शांत हो, आता तुला घाबरायची गरज नाहीये. तेवढ्यात शौर्य वळतो आणि म्हणत असतो, डॅड, काय चाललं हे सगळं, तीर्था का रडते? त्यावर हर्षवर्धनने सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. आज तीर्थाला कॉलेजमधून विक्रांतने उचलून नेलं होतं. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, आणि त्यानंतर जबरदस्ती तो तिच्याबरोबर लग्न करणार होता. त्या संदर्भात त्याने सगळी तयारीसुद्धा केली होती. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा आणि शौर्य एकदमच अवाक झालेले असतात. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, डॅड, मग पुढे? तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, ऐनवेळी मी तिथे पोहोचलो आणि त्याची चांगलीच धुलाई केली आणि तीर्थाला सोडून आणले. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, डॅड, आता तर मी या विक्रांतला अजिबातच सोडणार नाही, त्याची तंगडे तोडून टाकणार आहे मी. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, थांब, घाई करू नकोस, त्याला जो काही द्यायचा प्रसाद तो मी दिलाय. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड, तो तुम्ही दिलाय, मी नाही. आता मी माझ्या पद्धतीने त्याला चांगलंच धडा शिकवणार आहे. अशातच आपण पाहतोय थेट अर्पिताचा फोन आता शौर्यला आलेला असतो आणि शौर्यला आलेला फोन पाहून आधी ऊर्जा शौर्यला म्हणत असते, आधी अर्पिताचा फोन उचल. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, ही वेळ नाहीये अर्पिताचा फोन उचलायची, आणि जर उचलला तर ती उगाचच मला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही नाही, बहुतेक प्रकरण वेगळं आहे. तिला सुद्धा आज तिच्या भावाच्या कृत्याबद्दल समजलं असेल, म्हणूनच तिने बहुतेक फोन केला असावा, उचल फोन. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यने अर्पिताचा फोन रिसीव्ह केलेला असतो. अर्पिता लागलूक बोलू लागते, शौर्य, शौर्य, मी हे काय ऐकते? त्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे काय ऐकलंयस तू? त्यावर अर्पिता म्हणत असते, आज विक्रांतने तीर्थाला उचलून नेलं होतं जबरदस्ती लग्न करण्यासाठी. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो अर्पिता, आज तुझ्या भावाचं काही खरी नाही. हे सगळं ऐकल्यावर आता थेट अर्पिता म्हणत असते, जा आत्ताच्या आत्ता त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदव. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, पोलिसात तर तक्रार नोंदवणारच आहे, पण त्याआधी मी माझ्या पद्धतीने त्याला धडा शिकवणार आहे. त्यावेळेला अर्पिता म्हणत असते, शौर्य, माहिती आहे मला, तो जे काही वागलाय ते चुकीचं आहे, त्याने असं वागायला नको हवं होतं, पण प्लीज तू त्याला काही करणार नाहीयेस, कारण त्या दोघांचं लग्न आपल्या दोन्ही कुटुंबाकडून जुळवलं गेलं होतं. म्हणूनच कदाचित त्याने हायपर होऊन हा निर्णय घेतला असावा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तो वागलाय त्याचं मी समर्थन करत नाहीये, पण प्लीज त्याच्या विरोधात कठोर कारवाई करू नका. शेवटी तो आपल्या या घराण्यातला तुमचा होणारा जावईच आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, गप्प बस अर्पिता, तो आणि माझ्या या घरात होणारा जावई अजिबातच नाही. नालायक आहे, नालायक तुझा भाऊ. आता तर त्याला चांगलाच तुडवणार आहे मी. हे सगळं ऐकल्यावर मात्र अर्पिता म्हणत असते, शौर्य प्लीज शांत हो. विक्रांत कसा आहे तुला माहिती आहे ना, उगाच चिडला तर नको ते करून ठेवेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तू तुझ्या भावाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतेस, पण तुला हे दिसत नाहीये की तो आज काय वागलाय ते.
तेवढ्यात अर्पिताचा फोन कट करत शौर्य आता थेट विक्रांतला तुडवण्यासाठी थेट त्या ठिकाणी निघालेला असतो जिथे विक्रांत असतो. अशातच हर्षवर्धन शौर्यला अडवण्याचा प्रयत्न करतो की शौर्य थांब, हायपर होऊन निर्णय घेऊ नकोस, अशाने प्रॉब्लेम होऊ शकतो. आधी मला माझ्या पद्धतीने ही केस हँडल करू दे. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, तुम्ही तुमच्या पद्धतीने ही केस हँडल करा, पण आज तीर्थाला त्रास देणाऱ्या त्या विक्रांतला धडा शिकवल्याशिवाय मला सुद्धा शांत बसता येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, अरे वा, म्हणजे ही ऊर्जा तर खरंच आपल्या घरात आलेली आपल्या घरातील लक्ष्मीच आहे. ती जर तीर्थाच्या बाबतीत असा विचार करत असेल तर माझं बरंचसं टेन्शन हलकं होत आहे. म्हणजे या घराण्यासाठी ही ऊर्जाच अगदी शौर्याची बायको म्हणून योग्य आहे. आता हे हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता विजय आलेली असते. विजया म्हणत असते, काय चाललंय हे सगळं? आणि ऊर्जा, तुला ना जास्त शहाणपणा करायची गरज नाहीये. जर तुला यांनी सांगितलंय की कुठेही जायची गरज नाहीये तर शहाणपणा करायचा नाही. आता विजया येऊन नको नको ते बोलते ते हर्षवर्धनला अजिबातच आवडलेलं नसतं. लगेचच आता हर्षवर्धन बोलू लागतो, विजया, तुला इथे मध्ये बोलायला कोणीच सांगितलेलं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर फार काळ इथे थांबलीस ना तर उगाचच माझ्याकडून तुझा अपमान व्हायचा. जा, आताच्या आता बेडरूममध्ये जाऊन बस आणि मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नको. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अहो, काल आलेल्या मुलीसमोर तुम्ही माझा अपमान करताय. इतकी वर्ष या घरात आहे मी, आजपर्यंत तुम्ही माझा कधीच अपमान केला नाही आणि या दीड दमडीच्या मुलीसमोर तुम्ही माझा अपमान करताय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, भास्कर, विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत तू ऊर्जाला खूप काही बोललीस, पण यापुढे ऊर्जाच्या बाबतीत एकही वाक्य चुकीचं बोलायचं नाही. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे आता तुम्ही माझी बाजू न घेता तिची बाजू घेणार आहात का? म्हणजे ती तुम्हाला जवळची आणि मी तुम्हाला लांबची वाटायला लागली का? ती तुम्हाला गोड आणि मी तुम्हाला तिखट वाटायला लागली का? हे सगळं बोलताना आता विजयाला अजिबातच काही वाटत नसतं. लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं विजया, तुझ्या जिभेला काही हाड? अगं काय बोलतेस तू हे? ती माझ्या शौर्याची बायको आहे. शौर्य माझा मुलगा आहे, तर ती माझी सून आहे आणि आपल्या या घरातली लक्ष्मी आहे. हे सगळं ऐकून विजया म्हणत असते, वा, म्हणजे आता तुम्ही दल बदलू झालात तर? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, मॉम, बस कर ना. अगं, विषय काय चाललाय आणि हा विषय तू कुठे नेऊन ताणतेस? आपण या विषयावर नंतर बोलू. जर तुला माझी बायको तुझी सून म्हणून आवडत नसेल ना तर तसं क्लिअर सांग, मी तिला घेऊन वेगळा राहतो. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, झालं झालं तुझं समाधान? विजया, तुला मगातपासून नाही तर खूप आधीपासून सांगत होतो की ऊर्जाचा दुस्साहस करणं बंद कर. ऊर्जा परफेक्ट सून आहे. शौर्याची निवड चुकीची नाहीये, त्याने परफेक्ट बायको निवडलेली आहे. हे सगळं ऐकून मात्र विजयाला खूपच राग आलेला असतो. विजया लगेचच तिथून आत चिडून निघून जाते. तेवढ्यात शौर्य आता थेट तिथून बाहेर पडत असतो. त्याने भला मोठा दांडका हातात घेतलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य, काय चाललंय तुझं हे? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, आज तर त्या विक्रांतला अगदी चारी बाजूने असं काही सुचवणार आहे ना मी, की त्याला नाही बसता येणार, नाही उठता येणार. त्याची अवस्था अशी होईल की त्याला असं वाटेल की बाप रे, मी चुकून त्या तीर्थाच्या नादी लागलो. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, चल, मी सुद्धा येते. आता ऊर्जा आणि शौर्य तो दांडका घेऊन विक्रांत ज्या ठिकाणी दारू पियत बसलेला असतो तिथे पोहोचलेले असतात. आणि तिथे विक्रांतचे फंटर म्हणत असतात, अरे विक्या, तो बघ, तो हर्षवर्धनचा मुलगा येतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, अरे येऊ दे ना, तो एकटा, आपण 3-4 लोक, त्याला चांगलंच भारी पडू. त्यावर तो विक्रांतचा मित्र म्हणत असतो, अरे पण आपण दारू प्यायलोय. त्यावर विक्रांत म्हणत असतो, दारू प्यायल्यावरच तर आपली खरी शक्ती जागी होते ना. आता तर त्याचं काही खरं नाही. आज तो काही जिता परत जात नाही. तेवढ्यात आपण पाहतोय विक्रांतच्या कमरेवर जोरात दांडका बसलेला असतो. अचानकपणे दांडका बसल्यामुळे दारूची नशा एका झटक्यात उतरते. विक्रांत लगेचच बोलू लागतो, अरे काय चाललंय तुझं हे? अशा पद्धतीने तू मला कसं काय फटकावू शकतो? तेवढ्यात विक्रांतचा गळा शौर्याने धरलेला असतो आणि शौर्य बोलू लागतो, तू माझ्या बहिणीला उचलून न्यायची हिंमत केलीस
आणि परत तिच्याशी लग्न लावण्याचा प्रयत्न केलास. हे सगळं ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, ए शौर्य, यात काय चुकीचं वागलो मी? तूच सांग ना. माझ्या घरी आणि तुझ्या घरी हे आधीपासून माहिती आहे की मी तुमचा जावई आणि ती आमच्या घरची सून होणार आहे. पण त्यात काय चुकलं? त्यावर विक्रांतला आधी आडवं तिडवं करत शौर्यने तुडतुड तुडवायला सुरुवात केलेली असते. ऊर्जा मात्र या सगळ्याचं रेकॉर्डिंग करत असते की काय काय बोलतोय हा विक्रांत. आणि शेवटी विक्रांत त्या व्हिडिओमध्ये असं काही बोलून गेलेला असतो की येत्या काळामध्ये विक्रांतची चांगलीच गोची होणार असते. विक्रांत म्हणत असतो, ए शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव. आज तर मी तीर्थाला फक्त उचललं होतं, पण उद्या जाऊन तीर्थाला जर मी उचललं ना, तर तिला चार चौघात तोंड दाखवायला लायकीचं ठेवणार नाही मी. हे सगळं आता विक्रांत बोलत असताना विक्रांतला अजिबातच भान नसतं की आपल्या आजूबाजूला कुठेतरी आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तू आता सपशेल धमकी देतोयस तर? त्यावर विक्रांत म्हणत असतो, धमकीच देतोय तुला, कारण मी एका आमदाराचा मुलगा आहे आणि माझ्या बापाने जर ठरवलं ना, तर अख्खी दुनिया इकडची तिकडे करू शकतो. आणि लक्षात ठेव, तीर्था काय, तीर्थापेक्षा पण भारी भारी हिरोईन माझ्या मागे लागतात, पण मी कधीच त्यांना भाव देत नाही. पण तुझ्या बहिणीला जरा जास्तच मस्ती आली आहे. कॉलेजमध्ये नको नको त्या मुलांबरोबर फिरते. माझं आणि तिचं लग्न ठरलेलं असतानाही ती अशा प्रकारे जर काही करत असेल, तर मला एक पाऊल पुढे टाकत काळजी म्हणून तिच्याशी लग्न करणं भाग होतं. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य गप बसत नाही. शौर्याने विक्रांतला चांगलंच सुजवलेलं असतं, तुडवलेलं असतं. आणि शेवटी ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आत्ताच्या आत्ता याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, अजिबातच नाही, मी असं काही करणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मग माझा नाईलाज होईल, मला त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. हे सगळं ऐकल्यावर आता थेट शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, तू त्याला हात सुद्धा लावू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी ॲडमिट करतोय. आता ऊर्जाच्या सांगण्यावरून विक्रांतला शेवटी शौर्यने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन फेकलेलं असतं. आता विक्रांत हा एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे जेव्हा त्याच्या बापाला कळतं, त्याचा बाप धावतच येतो आणि लगेचच बोलत असतो, मी आमदार शिर्के, माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न कोणी केला? त्यावर लगेचच आता विक्रांतच्या बाबतीतला हिस्सा मी आहे असं म्हणत शौर्य पुढे येतो आणि म्हणत असतो, मी मारलंय तुमच्या नालायक कुत्र्याला आणि जिवंत मारणार होतो, पण दया आली तुमची म्हणून त्याला जिवंत सोडलंय. त्याला आता शेवटची सक्त ताकीद दिली आहे. जर तुम्हालाही द्यायची असेल तर द्या आणि त्याला हे समजून द्या की तो जे काही वागलाय ते चुकीचं आहे. उद्या जर पुढे मागे जाऊन त्याने माझ्या बहिणीच्या बाबतीत काही करण्याचा प्रयत्न केला, तर आज फक्त त्याच्या शरीराला तोडलंय फोडलंय, उद्या त्याची आत्मासुद्धा त्याच्या शरीरापासून अगदी वेगळी होऊन जाईल. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, ए शहाणपणा करायचा नाही या, लक्षात ठेव, माझी पावर काय आहे ना अजून माहिती नाही तुला. त्यावर शिर्केचा मुलगा विक्रांत हा आतून बोंबलत असतो, पप्पा पप्पा सोडू नका त्याला, त्याने माझ्यावर इतके हार केलेत ना, त्याला आजच्या आज चांगलं तुडवून काढा, 4 गुंड पाठवा, त्याची तीर्थीच उचला. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, पाहिलं, अजूनही तुमच्या त्या नालायक मुलाची मस्ती उतरलेली नाहीये, मला फक्त 5 मिनिटं द्या, अजून त्याला तुडवून काढतो. तेवढ्यात शिर्के म्हणत असतात, अरे तुला काय माणुसकी आहे की नाही? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनची तिथे एंट्री झालेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, काय म्हणालात तुम्ही? माणुसकी? अहो माणुसकी तुमच्या मुलाला आहे का? त्याने आधी पद्मावर हात टाकला, पद्मावर नको ते अत्याचार केले आणि आज माझ्या मुलीला उचलण्याचा त्याने जो फालतू प्रयोग केला ना, त्यामुळे तर मी त्याला अजिबातच सोडणार नाहीये. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच शिर्केला समजत नसतं. आणि तेवढ्यात शिर्केला आता हर्षवर्धन म्हणत असतो, माझ्या मुलाने म्हणजे शौर्यने तुमच्या मुलाला आज जिवंत सोडलंय, हे खरंच तुमचं चांगलं नशीब आहे म्हणून, नाहीतर खरंच मी सुद्धा त्याला संपवणारच होतो. हे सगळं ऐकून मात्र शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? आता काय करायचं? तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, आता इथून सगळा आपला एकमेकांशी संबंध संपला. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता शिर्केला नेमकं काय बोलावं सुचत नसतं. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे अर्पिता आलेली असते. अर्पिता म्हणत असते, शौर्य, शौर्य कसा आहे माझा भाऊ?
त्यावर शौर्य म्हणत असतो, खूप तुडवली आहे मी त्याला, त्याची लायकी दाखवून दिली आहे आणि आता आजपासून आमचा तुमचा संबंध संपला. त्यावर अर्पिता म्हणत असते, नाही, हे असं नाही होऊ शकत. शौर्य, तुझं आणि माझं लग्न ठरलंय आणि तू जर मला अशाच प्रकारे सोडून जाणार असशील तर मला जगायचंच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, येड्यासारखं वागू नकोस. त्यावर अर्पिता म्हणत असते, मी वेड्यासारखं वागत नाहीये तर तू वेड्यासारखं वागतोयस. तू मला सोडून जाऊच कसा शकतोस. हे सगळं ऐकल्यावर मात्र मागून ऊर्जा म्हणत असते, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव अर्पिता, मी शौर्याची लग्नाची बायको आहे आणि लग्नाची बायको समोर असताना तू अशा प्रकारे जर वाक्य बोलणार असशील तर तुला लाज वाटली पाहिजे. त्यावर अर्पिता म्हणत असते, शौर्य, तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. ही ऊर्जा तुझ्यावर प्रेम करणार नाही, त्याच्यापेक्षा 10 पट मी तुझ्यावर प्रेम करीन आणि मी तुला अक्षरशः सुखात ठेवीन. तुला कोणत्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. शौर्य, प्लीज तू माझा विचार कर. त्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतोय माझा मुलगा फक्त आणि फक्त या ऊर्जाच्या प्रेमात वेडा आहे अर्पिता. आणि मला असं वाटतं की पुन्हा आता तू माझ्या मुलाला कॉल करू नये, आपण इथेच सगळे आपले घरातले संबंध संपूया. हे सगळं ऐकून अर्पिता म्हणत असते, पप्पा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, या विक्रांतमुळे जर माझं आणि माझ्या शौर्याचं नातं तुटणार असेल ना तर मी देखील कुठेतरी जाऊन जीव देईन. हे सगळं ऐकल्यावर आता हा जो बटलर शिर्के असतो तो म्हणत असतो, अरे शौर्य, प्लीज असं काही करू नको. माझ्या मुलीला सोडू नको. तिला बरं करण्यासाठी तुझाच हात हवी आहे. हे सगळं ऐकल्यावर आता विक्रांतला आधी तुम्ही तुमच्या घरातून हाकलून द्या, नाहीतर कायमस्वरूपी तुरुंगात पाठवा. जर तुम्ही तसं काही केलं तर मी याबाबत विचार करेन, असं शौर्यने म्हटलेलं असतं. आता शौर्यने असं म्हणताच मागून ऊर्जा म्हणत असते, म्हणजे तुला तिला कायम भेटायचं आहे का. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, तिला बरं वाटेपर्यंत. आणि तेवढ्यात अर्पिताने शौर्यला मिठी मारलेली असते आणि हे ऊर्जाला अजिबातच आवडलेलं नसतं. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असं काही नवीन पाहायला मिळू शकतं का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.